कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बाबा बोला। मी लँड झालोय, जस्ट येतोय आता घरीच। प्रवास कसा झाला बाळा? मस्त मस्त, खूप छान झाला। या लवकर, मी वाट बघतोय तुमची। हो हो, पोचतोच आहे मी थोड्या वेळात। हो हो। आणि अक्षरा, मला खूप बोलायचंय तुझ्याशी। आल्यावर बोलूच मग बाकी। हा, बाय बाय। काय करताय? काय बी म्हणा, जगाच्या पाठीवर कुणीकडे बी जावा, आपल्या गावची माती, आपल्या गावची हवा, याला तोड नाही बघा। हा? जगात भारी कोल्हापुरी म्हणतात ते काही खोटं नाही। हो ना, काही म्हणा, आपल्या गावात जे समाधान मिळतं, जी मनशांती मिळते ना, ती तर कुठेच मिळत नाही। ना तर बंड्या झाली बरं का आपली ट्रिप, आयुष्यात विसरणार नाही। आपल्याला अशा आठवणी मिळाल्यात ना, आयुष्यभर लक्षात राहतील। तुमच्यामुळे ट्रिप घडली, लय भारी वाटले। तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण असं सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे। अक्षरा मॅडम पण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे तसे क्षण माझ्यामुळे नाही मिळालेत आपल्याला, बाबांमुळे मिळाले। आता गेल्यावर त्यांना थँक्यू म्हणा, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल। काय म्हणते मी? काय म्हणताय? ऐकलंय तुम्ही, ऐकून न ऐकल्यासारखं करताय। काय असं करता अधिपती? बाबांनी एवढी सगळी छान ट्रिप मॅनेज केली आपल्यासाठी, थँक्यू म्हणा ना, त्यांना बरं वाटेल हो। काय हो अधिपती, म्हणाल ना थँक्यू? काय म्हणते मी? हा बघू, तुम्हाला नाही वाटत आहे तसं? आम्हाला वाटतं असं काय वाटत नाही। एक शब्द त्या माणसासंग बोलायची इच्छा होती। तुम्हाला माहिती आहे की परत परत काय सांगू, तेच काय सांगू? तुम्हाला कारण बी माहित आहे। आई साहेबांसंग धड वागत नाही तो माणूस, कशाला आम्ही त्याच्या संग बोलून थँक्यू म्हणून काय करू? तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणलं का आम्ही म्हणलं का, इशे मजा आहे। हो, मी तर थँक्यू म्हणणारच आहे त्यांना, पण तुमच्या वतीनं मी कसं म्हणू थँक्यू, सांगा बरं? आणि त्यांनी एवढं सगळं केलंय आपल्यासाठी, इतके छान प्रयत्न केले, त्यांच्या कष्टाचं चीज झालंय असं वाटेल त्यांना। तुम्ही उगाच भरीला पाडू नका हो मला। हे बघा, मी काय म्हणते, तुम्ही बाकी सगळे विचार बाजूला ठेवा, की ते तुमचे बाबा आहेत, मॅडमशी भांडतात, सगळं बाजूला ठेवा। तुम्ही फक्त एवढाच विचार करा की एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी एवढं केलंय, एक थँक्यू म्हणून टाका त्यांना मनापासून। आणि अधिपती, मला माहितीये तुमचं मन किती मोठं आहे, त्यांना पण कळू दे, काय हरकत आहे? हा ठीक आहे म्हणतो थँक्यू, तर थँक्यू काय विचार करू नका, एवढं म्हणतो थँक्यू। एकदा जातो तिथं तोंडावर फेकून मारतो थँक्यू की म्हणत, थँक्यू थँक्यू। बघा किती सोपं आहे। मला खरं तर आई साहेबांनी कवा एकदा भेटतो असं झालंय। बरं झालं तुम्ही आठवण केलीत, मलाही आई बाबांना भेटावंसं वाटतं, जातानाही भेटले नाही। मी जाऊन येऊ का त्यांच्याकडे? एक काम करा मग, हे बघा आता जाता आता आम्ही तुम्हाला तुमच्या आई बाबांकडे सोडतो, मला बी जाता आता जरा फॅक्टरीत काम आहे, तेवढी मार्गी लावतो काम 2-3। तुमचं झालं की मला टाम दिवशी फोन करा, मी सन्न दिवशी येतो, धाम दिवशी घराकडे जाऊया मग, आहे की नाही? चालेल बाबा 80-5 घालून चल, सन्न हा ना चल। एवढी समधी तयारी करतायसा, पण काय सांगणार हो तुम्ही त्यासनी? काय? कुणाला काय सांगायचंय आई? हे बघा, तुम्हासनी चांगलं कळतं या मी कशाबद्दल बोलतेय ते। आदिपती आणि अक्षराला तुम्ही काय सांगणार आहात? आदिपती आल्या आल्या भुवीला शोधल। आई, ते आधी येऊ देत, आणि त्यांना आल्यावर लगेच सांगायची गरज नाहीये। हो, पण सांगावं तर लागलंच ना। आई, सांगावं लागेल काय? मी सांगणारच आहे, पण लगेच नको। ऐकल्यावर आदिपती काय करल याचा काय नेम नाही बघा। तुम्हासनी भीती नाही वाटत? हे बघा, मी काय सांगते, म्हणजे ते दोघं बी परत यायच्या आत भुवीला फोन करा आणि तिला इथं बोलावून घ्या। अहो, ती कुठं बी असेल ना, तिथून परत येईल बघा, आणि तुम्हासनी माफ करल। काय? मला? ती कोण आहे मला माफ करणारी आई? हाय का आता? अहो, तुम्ही कशा पायी वाढवतायसा? तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, आदिपतीसाठी तरी बोलवाल का? हा, मिटवून द्या समज। मी भूविशी बोलीन, तिनं जर का तुम्हासनी माफ केलं ना, तर आदिपती बी तुम्हासनी माफ करल, आणि तिनं जर का तुम्हासनी माफ केलं नाही ना, तर आदिपती बी तुम्हासनी माफ करणार नाही, आणि मग त्याच्यामुळं आदिपती आणि तुमचे संबंध बिघडतील।
हे कळतंय ना तुम्हाला? आई तुम्हाला माहिती आहे माझा निर्णय झालाय, तो मी आता बदलणार नाहीये. जे मागं झालं ते सोडून मला पुढचा विचार करायचा आहे. आणि आई मी आता एकटा नाहीये, या घराची आणखी एक आधारस्तंभ आहे, ती सांभाळून घेईल सगळं. हाय का आता? भुवीला तर तुम्ही हाकलून दिलं, मग आता कोण आहे या घराचा आधारस्तंभ? अक्षरा. आई आता हा विषय नको आहे, मुलं पोचतील आता. मी पाया पडतो तुमच्या वाटल्यास. तुम्ही जरा तयारीचं बघता का? बाय बाय. धनाजी, शांता, धनाजी, नाश्त्याची तयारी झाली का? आणि जावे बापांनी सांगितलंय गोडाधोडाचं ते केलंय ना? व आणि चंची कुठं गेली माहित नाही. शांता, ते आरतीचं ताट जरा तयार कर. जी. हा, पोरं येतील इतक्या. आई साहेब, ए आजे. अरे थांबा थांबा, आत येऊ नका. पोरं लई काळ म्हणले उन्हामध्ये फिरून. आधी कुठं करा होतो? अगे तिकडे घटक्यात पाऊस, घटक्यात ऊन, भारी वातावरण होतं. पण शांता, अगं आरतीचं ताट आण. ए, काय लढाई जिंकून आलोय, ओवाळ्या लागल्यास ते. अरे असू दे रे. हा, लांबून आलायसा, बाहेरच्या देशात गेलायसा ना? व मग बाहेरच्यांची दिष्ट लागती या. आधिपती, अय आधिपती, अरे ध्यान कुठे आहे तुझं? अक्षरा, ट्रिप व्यवस्थित झाली? काही अडचण नाही आली ना? अहो कसली अडचण बाबा, तुम्ही इतकं छान प्लॅनिंग केलं होतं, काही प्रॉब्लेम नाही आला. हॉटेलचं बुकिंग वगैरे नीट होतं? हो, खूप छान हॉटेल्स होती सगळी. आणि ते गाईड जे होते ना आमच्या बरोबर, ते पण इतके छान होते का हो. इतकी चांगली माहिती देत होते आम्हाला प्रत्येक ठिकाणी. सगळं व्यवस्थित झालं. थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. बास की आता आजी, आता इथंच उभी करणार आहेस का आधी घेणार आहेस? वय वय. धनाजी, शांत घ्या, बॅग घ्या. धनाजी. आजी, सगळं घर आलं स्वागताला. मेन माणूस तर झालं नाही. आईसाहेब कुणीकडे आहेत? आईसाहेब, हे त्यांचं ते मौन व्रत होतं ते संपलं नव्ह का? अजूनचा तुझ्या संग बोलालोय आजी, तुझं मौन व्रत आहे काय? कुणीकडे आहे आईसाहेब? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.